आणि किलोवर किलो 100 कमी नाही का? कमी आहेत ना 80 रुपये लावतो. 80 रुपये काय किलो? 1 किलोला हा अर्धा किलो द्या. अर्धा किलो हा कच्चा नाही भाजून 120 30 पाव. भाजून 120 आणि कच्चा 80 म्हणजे भाजायचे किती झाले मग? 30 रुपये. मग मी भाजते ना. मग मी भाजून घेते 80 मीच भाजते ना. मग एवढं भाजायला देण्यापेक्षा ते परवडतं ना मला. उलट कोणी आलं भाजायला तर मला द्या. अर्धा अर्धा घेऊ आपण काय ना. शेंगा घ्या शेंगा भाजून. भाजून किती? 120 रुपये किलो. मग आपल्याला भाजायचे किती पडतात? 80 40 रुपये किलो भाजायचे. मग 20 तुमचे 20 माझे. भाजून शेंगा घ्या भाजून. कोणाला भाजलेल्या शेंगा पाहिजेत सांगा. चांगलं नुसतं भाजायचे एवढे पैसे भेटतात 40 रुपये म्हणल्यावर. मग एकदमच सगळं भाजून ठेवलं. मग परत गरम करायचे ना थोड्या थोड्या. आधी भाजून ठेवायचे सगळ्या. मग पाहिजे तसे गरम घ्यायची गरजच नाही मग त्याला. तो बरोबर आहे. मग ते कच्च्या खाऊ शकत नाहीत ना जास्त. हा चांगली आयडिया. ही आयडिया माहित नव्हती बरं का. हा भाजून ठेवली की खातात. आणि आता समजा कोणी शेंगा घरून आणून दिल्या तर नुसते भाजून देतात का ह्याच्यावर? त्याची किती घेतात? अच्छा मग ते चांगलं आहे ना. मग नुसतं भाजून आपलं दिलं तरी चालतंय. हां हां अच्छा म्हणजे घरून शेंगा आणल्या तरी चालतात. फक्त भाजून द्यायचे. हो पण हे गरम आहे ना जास्त. बरोबर आहे ना. हो एवढं गरमीचं कसं दिवसभर कमी करते खूप जाळल्यानंतर. गिऱ्हाईक सारखं नसल्यामुळं बरोबर आहे. चांगलं आहे पण भाजलं ना आता. काढू का? हां जळून जातील आता थोड्यात. कडक झाले ना मस्त नंबर. हां 30 रुपये तू लागले. हां मग आता तसंच करावं लागेल ना. काय म्हणतात? आता मग मी भाजलेत ना. मग तुम्हीच मला पैसे द्या. तुम्ही भाजल्यावर होय मॅडम. हां देतो आता पैसे. हा ना आता तुम्हीच पैसे द्या. मी भाजून घेतलेत. बर कागद पण गरम झालाय. एवढा गरम भाजलेत. नंबर एक भाजल्या कडक. हो मग आता कडक भाजलो. अजून जास्त पैसे द्यायला पाहिजे तुम्ही मला. येऊ का हे मस्त शेंगा भाजलेल्या आहेत एकदम कुरकुरीत. आता किती देतात तुम्ही मला? हे 2 पुढे झालेत आता. 60 रुपये द्या आता तुम्ही मला. आता कोणी गिऱ्हाईक आलं की मी थांबू का इथं? मग भाजायला आले की मला सांगा लगेच 50-50 आपण. श्रावण आता काय झालं श्रावण गिऱ्हाईक असतात जास्त. हा आता इतर दिवशी लोक कमी असतात. हा तर श्रावण महिन्यामध्ये गिऱ्हाईक जास्त असतं ना. हा तर तिसरा सोमवार येतो भरतो महादेवाचा वार असतो. तर लोक भरपूर येतात. तर आता इतर दिवशी दसऱ्याचं वगैरे काम चालू असल्यामुळे लोक कमी येतात ना. आता ते आता घरी दसऱ्याचे काम आहेत ना. लेडीज वगैरे काम चालू आहे ना. हा त्यामुळे लेडीज वगैरे येत नाहीत. कमी आहेत. मग आता ते श्रावण महिन्यात अशी गर्दी असली की मला फोन करायचा ना. मी शेंगा श्रावण तुम्ही असं वगैरेच नाहीत का गर्दी असे सारखं चालूच असते लोक. मग आपण 50-50 मध्ये मी नुसतं भाजून देत जाईल ना. चालतंय ना. मग सांगतो तुम्हाला. हा मग काय 50-50% नुसतं भाजून. हा इथं गाड्या टाकलं तरी चालेल मला. चालतंय ना. मग शेंगा आणून देताल का होलसेल मध्ये? शेंगा तुमच्याच. शेंगा माझ्यात. नंतर तुम्हाला माल देतो मी सगळा. हा मग इथं या 2 गाड्यांच्या मध्ये माझ्या गाड्याची जागा चालते ना. मॅडमला देतो ना. हो ना. काय काय फरक पडतो आहे ना. 2 आहेत तिथं अजून एक तिसरा होईल. काय होतंय है ना. नाही ते मी व्हिडिओ पाहिला होता म्हणजे आपल्या इथं पिंडीवर नाग आलं होतं. ते काय झालं मॅडम सर्प मित्रवाले आलते. हा तर इथं सपेपूर म्हणून त्यांनी एक धरला होता तिथं सपेपूरला. तर तिथून आणून इथं ते म्हणले मंदिरात पुजारीला म्हणले सोडू का मध्ये.
तर ते मला सोडा. मग ते पिंडीवर जाऊन बसला होता वरी. हो ना, तर असं फणी एकदम अशी वरी काढली होती. लयच मोठा साप होता. खूप मोठा साप हे होता. तर आम्ही बघितलं होतं ना, ते भरणीमध्ये आणलं होतं. लयच मोठा होता. अच्छा, भरणी आणला होता. ती जारची नसते पाण्याची बॉटल, त्यात आणला होता. पण ते एकदमच पिंडीवरच बसला ना, ती वरी जाऊन बसला ना. असं महादेवाच्या मंदिरात बसतात पिंडीवर जाऊन. पिंडीवरच बसला पूर्ण. ते काय झालं, सगळीकडे व्हायरल होतं. कोणी तेच विचारलं कधी हो, आलं. तर लोक भेटतात ना ते. किती मोठा होता तो आणि पूर्ण पिंडीवर भारी बसला होता ना एकदम. व्हॉट्सअप म्हणजे ह्याला बघितलं होतं का तुम्ही इंस्टाला? काय हो मॅडम, इंस्टाला बघितलं होतं? फेसबुकला यायला आलो होतो, फेसबुकला पाहिलं. बरोबर. त्या दिवशी आमच्या पण तिथे घरी साप निघाला होता गेट जवळ खाली. असं आहे का? खूप जहरीला होता ते पण. ते काय मन्यार काय होता ते किंवा आलेले इथं हो काढलं. ना, कोबरं होतं ना. कसलं फणी काढलेलं होतं त्याने. लय आणि मोठा ते होता. आमच्या इथे पण निघाला ना, तो मन्यार होता. मन्यार मन्यार हा, कसलं गेलो राहता? मन्यार काळा एकदम ब्लॅक मध्ये. विषारी होता, खूप विषारी होता. ओ शेंगा भाजून द्यायचे का कोणी? बघा ना, धरून आणतात का जेवण आणले त्यांनी. डबे आणले जेवण. डबे आणलेत त्यांनी. चला येऊ का?